फायनली आज मामाच्या पुरीला आदित्यने मोबाईल गिफ्ट केला भो. आता काय रे, रोज म्हणलं घरी थांबण्यापेक्षा तशा बी सुट्ट्या लागल्या. मी काय म्हणलं चला आता मामाच्या घरी जायचंय. भावांना म्हणलं तुम्ही जरा थांबा, मी ना जरा जाऊन येतो. मी सांगितलंच नाही त्यांना मी कुठं चाललोय म्हणून. ते बरं झालं बरं का, मोठी गाडी होती, नाही तर मोटरसायकल असते ना पुरा मेकअप निघून गेला असता. पण आपलं एक आहे भो, जाता जाता जेवढे मंदिर लागत ना मी थांबतो म्हणजे ते थांबतोच. मम्मी म्हणतो त्याला देवालय उंच आहे भो, तू एक काम कर मला हात देन मग वर घेऊन चल. आणि त्याच्यानंतर दिवाळीत तेवढी भयान गर्दी आहे ना, त्याच्यापेक्षा म्हणलं मोठ्या गाडीत आपल्याला काय मध्ये जायला परवडणार नाही. आपण एक काम करू, मोटरसायकल होत जाऊ. त्याच्यानंतर मस्त पैकी आम्ही मोबाईल घेतला आणि त्यांना म्हणलं एक काम करायला ना मस्त पैकी रॅपिंग बिपिंग द्या करून, म्हणजे ना आम्हाला जरा गिफ्ट वाटलं पाहिजे. ते आधी त्याची गपटेप काप राहिला, काही दिवसांनी मी रिबिंग कापीन. मोबाईल बिबाईल एकदम मस्त पिशीत घालून घेतला ना. आता चला म्हटलं घरी यायला पार आम्हाला रात्र झालती भो. आणि रात्र व्हायचं काम एकच कमी येता ना रेंज सापडत होतं मला. युट्यूबला आदित्य डेरे युट्यूब चॅनलवर व्हिडिओ टाकायचा होता. मी मोबाईल घेऊन गेलो बरं का. मामाची पोरगी एकदम निवांत, काहीच माहित नाही तिला. आधी तिला काय वाटलं असं माहिती का, याच्यात लयतले काय असं कॅडबरी वगैरे असं, नाही तर काय असणार